लिव्ह इन मधली महिला क्रूरतेची तक्रार करू शकते का? कर्नाटक उच्च न्यायालयाचा एक मोठा निर्णय. फौजदारी कायद्यांतर्गत एखादे कृत्य गुन्हा किंवा ते करणारा गुन्हेगार ठरवण्याकरता ते कृत्य आणि करणारा कायद्याच्या चौकटीत बसणं खूप आवश्यक असतं. तसं तर ते बसत नसेल तर गुन्हेगार ठरवून शिक्षा ठोठावणे एक आव्हानात्मक टास्क असतो. बदलत्या काळानुसार समाज बदलत आहे आणि याच बदलातून नवनवीन सामाजिक संकल्पना ज्या आहेत त्या स्वीकारल्या जात आहेत. लिव्ह इन ही अशीच एक संकल्पना आहे. लिव्ह इन म्हणजे रीतसर लग्न न करता एकत्र राहणारे जोडपे. मग अशा जोडप्यातील महिला जोडीदाराविरोधात कलम 498A अंतर्गत छळ आणि क्रूरतेची तक्रार करू शकते का? हा एक महत्त्वाचा प्रश्न कर्नाटक उच्च न्यायालयासमोर आला होता. या प्रकरणात पीडित स्त्रीचा आरोप असा होता की तिचा विवाह आरोपी पतीशी झाला. नंतर दोघांनी बेंगळूर व शिवमोग्गा येथे सहजीवन केले. विवाहाच्या वेळी तिच्या कुटुंबाकडून सोने, चांदी, रोख रक्कम देण्यात देखील आले होते, असा महिलेचा आरोप आहे. कालांतराने अतिरिक्त हुंड्याच्या मागणीकरता तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला. आता या आरोपाच्या अनुषंगाने महिलेने पुरुषाविरुद्ध गुन्हा दाखल केला. पीडित महिला ही आपल्या कायदेशीर पतीच नाही आहे. कलम 498A जे फक्त कायदेशीर पतीला लागू आहे तो इथे लागूच होत नाही आहे, असं पुरुष जोडीदाराचं म्हणणं होतं. आणि या आधारावर आपल्या विरोधात दाखल झालेला गुन्हा रद्द होण्याकरता पुरुषाने उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाची निरीक्षणं काय होती तर आपण ती बघूयात. 498A हे जे कलम आहे ना, हे अवैध विवाह लिव्ह इनमधील महिलांकरता लागू आहे का? हा या प्रकरणातील सर्वात मोठा प्रश्न होता. महिलेला एकंदरीत क्रूरतेपासून संरक्षित ठेवणे हा 498Aचा कायदेशीर तरतुदीचा प्रमुख उद्देश आहे. आरोपी स्वतः चुकीने पहिला विवाह लपवून दुसऱ्या महिलेला विवाहात ओढत आहे, त्यामुळे तो स्वतःच्या चुकीचा लाभ घेऊ शकणार नाही आहे. या प्रकरणातील उभयता एकत्र वास्तव्यास होते. समाजात पती पत्नी म्हणून एकत्र वावरत होते आणि या घरगुती जीवनाची प्रत्यक्ष नोंद असल्याने त्यांनी वैवाहिक स्वरूपाचे जीवन जे आहे ते अनुभवले असे म्हणताच येते. पती या शब्दाचा अर्थ लावताना संकुचित विचार न करता त्याकडे पुरुषार्थक आणि उद्देशपूर्ण अशा व्यापक दृष्टीने बघणे खूप गरजेचे आहे. लिव्ह इन किंवा अवैध विवाह संबंध जेव्हा वैवाहिक स्वरूपाच्या सहजीवनात रूपांतरित होतात ना, तेव्हा अशा संबंधातील महिलेला कायद्याचे संरक्षण उपलब्ध असते. आरोपी पुरुषाने फसवणुकीने अवैध विवाह केल्याने तो कलम 498A या तरतुदीपासून सुटू शकत नाही. अशा कृत्यांना परवानगी जर दिली तर लिव्ह इन आणि अवैध विवाहातील फसवणूक, छळ, शोषण जे काही होत आहे त्याला कायदेशीर संरक्षण दिल्यासारखे होईल आणि ही निरीक्षणे या ठिकाणी नोंदवली गेली. उच्च न्यायालयाचा निकाल काय दिला गेला तर वैध विवाह किंवा लिव्ह इन अशा सर्व प्रकारच्या संबंधातील कृत्यांमध्ये क्रूरता सिद्ध झाल्यास त्यावर कलम 498A लागू होईल असा स्पष्ट निकाल दिला गेला. लिव्ह इन किंवा अवैध विवाह अशा कवचा आडून त्या संबंधातील महिलेचा छळ करण्यास कायद्याने सुटका केलेली नाहीये. एखाद्या पुरुषाने फसवणुकीने अवैध विवाह केल्यास त्या कारणास्तव देखील त्याच्या क्रूरतेस कायदेशीर संरक्षण मिळणार नाही. या गोष्टी इथे स्पष्ट करणारा निकाल म्हणून हा निकाल खूप महत्त्वाचा ठरला. अवैध जे विवाह, लिव्ह इन किंवा फसवणुकीतील स्त्रियांच्या संरक्षणासाठी या निकालाने विस्तृत कवच उपलब्ध करून दिले. पती या शब्दाचा संकुचित अर्थ न लावता कालमान परिस्थितीनुसार व्यापक अर्थ लावणारा म्हणून सुद्धा हा निकाल खूप महत्त्वाचा ठरला गेला. धन्यवाद.